अभिनव विचार मंच हिंगणघाट। अभिनव विचार मंच हिंगणघाट या संघटनेची स्थापना 2015 ला करण्यात आली। कधी काळी विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने संघटनेची स्थापना केली। सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक व पर्यावरण या क्षेत्रांची निवड करून काही स्वयंप्रेरित निवडक कार्यकर्त्यांनी सुरुवात केली। आज समाज जीवनाचे जवळपास सर्वच क्षेत्र अभिनव विचार मंच हिंगणघाटने व्यापलेले असून अनेक कार्यकर्ते तन, मन व धनाने संघटनेशी एकरूप होत आहेत। यामध्ये सहभागी कार्यकर्ते सदस्य हे आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असून स्वतःचा व्यवसाय, नोकरी सांभाळून या कार्यातही सहभागी होत आहेत। समाजामध्ये सकारात्मक बदल व्हावेत म्हणून रचनात्मक उपक्रमावर भर देत विविध कार्यक्रमांचे आयोजन संघटनेद्वारे नेहमीच केल्या जात आहे। देव, देश आणि धर्मासाठी लढत महाराष्ट्रातील जनतेची अस्मिता जागवत रयतेचे राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील व्याख्यान कार्यक्रमाने अभिनव विचार मंचाच्या कार्याची सुरुवात झाली। यामध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध वक्ते स्वानंदजी पुंड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र रेखाटले। पर्यावरणाचे संगोपन होण्याच्या दृष्टीने दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन मोहीम हाती घेण्यात येते। जीते जी रक्तदान, जाते जाते नेत्रदान या संकल्पनेला आधारभूत मानून रक्ताचा तुटवडा जाणवू नये व गरजू व्यक्तीला रक्त मिळावे यासाठीच तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा असा संदेश देणारे थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन अभिनव विचार मंच हिंगणघाटद्वारे करण्यात येते। यातून दत्तक घेतलेल्या सिकल सेल ग्रस्त रुग्णांनाही रक्ताचा पुरवठा करण्यात येतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या गडकिल्ल्यांची माहिती व्हावी याकरिता मुलुकगिरी व किल्ले पर्यटन हा उपक्रम राबविण्यात आला। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन हिंगणघाट शहरातील विविध भागांमध्ये करून विद्यार्थ्यांना बक्षिसं व प्रमाणपत्रे वितरित करण्यात येतात। बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासलेले आहे याची जाणीव ठेवून दरवर्षी पतंजली महिला योग समिती, युवा भारत, किसान समिती व अभिनव विचार मंच हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने नियमितपणे योग व प्राणायाम शिबिरांची रचना करून त्या माध्यमातून लोकांना निरोगी शरीर व मन राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात। विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, सर्जनशीलतेला वाव व साथ देण्याकरिता विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दरवर्षी अभिनव संस्कार शिबिराचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये योग, प्राणायाम, मेडिटेशन, आर्ट, क्राफ्ट, हस्ताक्षर सुधार व इंग्लिश स्पीकिंग सारख्या विषयांद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केल्या जाते। कौटुंबिक स्नेह वृद्धिंगत व्हावा याकरिता दरवर्षी निसर्गरम्य स्थळी अभिनव परिवार आनंद मेळावा घेतला जातो। त्यामध्ये संगीत, खेळ व विविध स्पर्धांच्या आयोजनाद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात। भारतीय संस्कृतीत रांगोळीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। ही बाब ओळखून अभिनव विचार मंच हिंगणघाट व संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी सणाचे औचित्य साधून रांगोळी प्रशिक्षण वर्ग निखाडे सभागृह हिंगणघाट येथे घेण्यात आला। या प्रशिक्षण वर्गाला महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला। आज तंत्रज्ञानाने संपूर्ण क्षेत्र व्यापून टाकलेले आहे। 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा अविभाज्य घटक बनलेला आहे। परंतु या तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर व्हावा तसेच यापासून असणाऱ्या धोक्यांपासून सावध राहावे याकरिता नियमितपणे मोबाईलच्या दुनियेतील बालक, पालक, आई-बाबांची कार्यशाळा, सायबर सिक्युरिटी यासारख्या विषयांना धरून कार्यशाळांचे आयोजन केले जाते। मैं उस प्रभु का सेवक हूं जिसे अज्ञानी लोग मानव कहते हैं या स्वामी विवेकानंद यांच्या ब्रीद वाक्यावर पाऊल ठेवून गोरगरीब रुग्णांसाठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येतात। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अभिनव महिला बचत गट कार्यान्वित आहे। मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालेल, परंतु माझे सामाजिक विचार मात्र त्यांनी विसरू नये असा संदेश देणारे अभिजात देशभक्त
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणारे सावरकर विचार दर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला हिंगणघाट वासियांचा उदंड प्रतिसाद लाभला. स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये उत्कृष्ट कार्य करीत इतरांना प्रेरणा देणाऱ्या अशा प्रेरणादायी व्यक्तींचा सत्कार अभिनव विचार मंच हिंगणघाटद्वारे नियमितपणे करण्यात येतो. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत शिकणे बंद करू नका. अनुभव हा आपला गुरु आहे ही बाब विसरू नका. आपण दुर्बल आहोत हा विचार पहिल्यांदा प्रत्येकाने आपल्या मनातून काढून टाकावा. असे अमूल्य विचार साऱ्या विश्वाला देणारे थोर तत्वज्ञ, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून अभिनव विचार मंचद्वारे चालणाऱ्या विविध उपक्रमाला सहकार्य मिळण्याकरिता योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद हे एकपात्री नाटक अभिनव विचार मंच आपणा सर्वांच्या समोर प्रस्तुत करीत आहे. या नाटकाला आपण सर्वांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार. आपणही या कार्यात सहभागी होऊ शकता. आपलाच अभिनव विचार मंच हिंगणघाट परिवार.